शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉस्फरिक ॲसिड याविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना फॉस्फरिक ॲसिडचे टाईप, त्याचा वापर आपण कशासाठी करू शकतो, तसेच त्याचे फायदे, त्याचे नुकसान अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, दैनंदिन शेतीमध्ये आपण फॉस्फरिक ॲसिडचा वापर आपण ड्रीप साफ करण्यासाठी करत असतो. पण या फॉस्फरिक ॲसिडपासून आपल्याला पिकात व आपल्या जमिनीत काय फायदे पाहावयास मिळतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, फॉस्फरिक ॲसिड हे आपल्याला दोन प्रकारचे पाहावयास मिळतात. याच्यामध्ये 60% फॉस्फरिक ॲसिड व 85% फॉस्फरिक ॲसिड अशा 2% आपल्याला फॉस्फरिक ॲसिड हे पाहावयास मिळत असते. तरी पण या फॉस्फरिक ॲसिडमध्ये अजून दोन प्रकारचे फॉस्फरिक आपल्याला पाहावयास मिळतात. यामध्ये प्रामुख्याने हिरव्या कलरमध्ये आपल्याला फॉस्फरिक ॲसिड पाहावयास मिळते व पांढऱ्या कलरमध्ये फॉस्फरिक ॲसिड हे पाहावयास मिळत असते. तर हिरवे फॉस्फरिक हे शेती उपयोगाकरता आपण वापर करू शकतो. तर पांढरे फॉस्फरिक ॲसिड हे जे काही मोठमोठे उद्योग असतात तर त्यांच्यासाठी वापर करण्यात येत असते. तर आपण आपल्या शेतीसाठी हिरव्या कलरमधील जे की फॉस्फरिक ॲसिड येतं ते आपण शेती उपयोगाकरिता त्याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता आपण फॉस्फरिक ॲसिडचे फायदे आपल्या पिकात व आपल्या जमिनीत कशा पद्धतीने होत असतात तर त्याविषयी आपण आता माहिती बघूया. तर शेतकरी मित्रांनो, फॉस्फरिक ॲसिड हे जमिनीतील pH म्हणजेच सामो मेंटेन करण्यासाठी याचा वापर केला जातो. तसेच आपल्याला पाण्याचा pH जर का वाढला असेल तर तो सुद्धा सुधारण्याचे काम त्या ठिकाणी फॉस्फरिक ॲसिड हे करत असते. जर पाण्याचा pH मेंटेन असेल तर आपण जी फवारणीसाठी औषधं वापरत असतो तर त्याचा रिझल्टसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असतो. त्याच्यामुळे फॉस्फरिक ॲसिड हे आपण जमिनीचा pH व पाण्याचा pH अशा दोन्ही गोष्टींसाठी त्याचा वापर आपण करू शकतो. त्याच पद्धतीने हे जर का आपण जमिनीतून दिले तर जमिनीचा pH सुद्धा सुधारत असतो व पिकाला जे मायक्रोटन आहेत हे मायक्रोटन लवकर उपलब्ध होत असतात. म्हणजे जसे की आपण जर बघितलं तर फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल, फेरस असेल, झिंक असेल, असे जे काही मायक्रोटन आहेत हे पटकन शोषले जातात पिकामध्ये. म्हणजे त्यांचा अपटेक वाढत असतो. त्याच्यामुळे आपल्याला जे की आपण जमिनीतून जर का फॉस्फरस दिले तर याचा फायदा आपल्याला अशा पद्धतीनेही होत असतो. शेतकरी मित्रांनो, तसेच आपण जर का फवारणीद्वारे फॉस्फरिकचा वापर केला तर पिकाला फॉस्फरस हा घटक मिळत असतो. तसेच पिकाची पानांची जाडी वाढत असते. तसेच कीटक व बुरशींपासून संरक्षण आपल्याला मिळत असते. तसेच आपल्या पिकातील जी काही पाने आहेत ही पसरट होताना दिसून येत असतात व फुटवे होताना दिसून येत असतात. तसेच आपल्याला जर का फळाची साईज वाढवायची असेल तर आपण फॉस्फरिक जर का दिले तर फळाची साईजसुद्धा वाढत असते. तर अशा पद्धतीने आपण जर वापर केला फॉस्फरिक ॲसिडचा तर आपल्याला त्या ठिकाणी फायदे मिळत असतात. ज्यावेळी आपण जमिनीतून फॉस्फरिक देतो तर आपल्याला पिकातील पांढरी मुळी ही वाढताना दिसून येत असते व जमीन जी काय आहे ही भुसभुशीत होताना व पीक हे स्ट्रॉंग होताना दिसून येत असते. शेतकरी मित्रांनो, आता फॉस्फरिक ॲसिडचा महत्त्वाचा वापर म्हणजे जे की आपले ड्रीप हे चोक झाले असेल तर आपण ड्रीप साफ करण्यासाठी सुद्धा फॉस्फरिक ॲसिडचा वापर करत असतो. त्यापासून आपल्या पिकाला फॉस्फरस हा मिळतच असतो. पण आपली जी काही पांढरी मुळी आहे ही पांढरी मुळीसुद्धा डेव्हलप होताना दिसून येत असते व जमीन जी काय आहे ही भुसभुशीत होताना दिसून येत असते. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेला आपले बेड हे जर का घट्ट झाले असतील किंवा कडक झाले असतील तर या बेड भुसभुशीत करण्यासाठी सुद्धा आपण फॉस्फरिक ॲसिडचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता आपण फॉस्फरिक ॲसिडचे फायदे बघितले. तर आता फॉस्फरिकचा जर का आपण अतिरेक जास्त केला म्हणजे जास्त प्रमाणात वापर जर केला तर आपल्याला त्याचे नुकसानसुद्धा होऊ शकते. तर नुकसान काय होऊ शकते तर फॉस्फरिक ॲसिड आपण जर वापर करतो आपल्या pH मेंटेन करण्यासाठी तर काही अशी औषधं आहेत त्यांच्यासोबत आपल्याला वापरायचे टाळायचे आहे. जसे की एलिएट असेल, ब्ल्यू कॉपर असेल किंवा सल्फर असे जे की ॲसिडिक औषधं आहेत तर ह्या ॲसिडिक औषधांसोबत वापरायचे आपल्याला टाळायचे आहे. त्याच्यामुळे आपल्या पिकात जे काही विपरीत परिणाम होत असतात म्हणजे आपल्याला पिकात ही स्कॉर्चिंग होताना दिसून येईल किंवा पीक हे स्ट्रेसमध्ये जाताना दिसून येईल. तर आपल्याला जे काही ॲसिडिक औषधं आहेत तर त्याच्यासोबत आपल्याला फॉस्फरिक ॲसिड वापरणं हे टाळायचे आहे. तसेच जास्त प्रमाणात फॉस्फरिक ॲसिडचा वापर केल्यास आपल्या जमिनीतील जे की मित्रकीड आहेत
त्यांनासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे वापर करत असताना जास्त प्रमाणात आपण फॉस्फरिक ॲसिडचा वापर करणं हे टाळायचे आहे. त्याच्यामुळे जे काही आपल्या जमिनीची जी काही पोत आहे, ही पोतसुद्धा काही वेळेला डिस्टर्ब होऊ शकते. जर जास्त प्रमाणात आपण अतिरेक केला तर. त्याच्यामुळे आपल्याला वापर करायचं हे टाळायचे आहे. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? तर याचे प्रमाण आपण फवारणीसाठी 200 लिटर पाण्यासाठी आपण 20 ते 25 मिली फॉस्फरिक ॲसिड घेऊन हे फवारणी करू शकतो. तसेच आपल्याला जर का ड्रिपने वापर करायचा झाला, तर ड्रिपने आपण 1 ते 1.5 लिटर प्रति एकर याचा वापर आपण ड्रिपने वापर करू शकतो. तसेच तुम्हाला जर का वापर करायचा झाला, तर आपला जो काही कन्सल्टंट असेल किंवा कंपनीचं जे काही लेबल असेल, लेबलच्या सल्ल्यानुसार आपण वापर जर केला, तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला फायदा होताना हा दिसून येईल. तरी वापर करत असताना कंपनीच्या लेबलच्या सल्ल्यानुसारच वापर करावा, अन्यथा वापर करणं हे टाळायचे आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण फॉस्फरिक ॲसिड याविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.